हाय हे विसरलो एकदम बेस्ट. अरे ओजी एकदम ओजी मस्त. कट कट. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी सोम चव्हाण तुमचं स्वागत करत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला तर मग सबस्क्राईब करा आणि वळूया आजच्या नवीन ब्लॉगकडे. तर मित्रांनो, वी आर व्हेरी क्लोज टू 100 सबस्क्रायबर्स. ॲक्च्युली 2 ब्लॉगमध्येच 93 सबस्क्रायबर्स झालेत आपले ॲज ऑफ नाऊ. मी काउंट बघितलं तेव्हा. तर धन्यवाद हे प्रेम प्रतिसाद तुम्ही मला दिल्याबद्दल, माझ्या ब्लॉग्सला दिल्याबद्दल. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ह्या टायमाला आपण गोल ठेवूया 100 सबस्क्रायबर्सचा. सो मेक दॅट हॅपन. हा व्लॉग तुमच्याकडे पोचेपर्यंत कदाचित दसरा झालेलाही असेल, तरी तुम्हाला बिलेटेड दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत गरबा खेळायला पारसिक नगरला, कळव्याला. तुम्ही बघू शकता माझ्यासोबत गणंजे आहे आणि अजून राहुल काकडे जो आमच्या अगोदर पोचलेला आहे, तो गरबा खेळायला पोचलेला आहे ऑलरेडी. आणि अजून 2-3 जण येणार आहेत. साहिल येतोय, अमन येतोय, अजून बघू कोण कोण ॲड होत आहे व्लॉगमध्ये. कोण ॲड होणार आहे असतील, अजून येणारे असेल. हां, तेच येऊ शकतातच आणि तुमची ओळख करून देऊनच व्लॉगमध्ये आम्ही. वरोडी खमा 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 खोड़ी यार बमे नवला खाए लोबड़ी यालियों भेलियों मलियों मटड़े रास रमे माड़ी मलियों मटड़े रास रमे माड़ी मलियों मोणिये रास रमे. आणि ऑलमोस्ट आम्ही 10-10:30 वाजल्यापासून गरबा खेळतोय आणि आता वाजलेत 1 वाजता बंद केला त्यांनी. ऑलमोस्ट 3.5 तास खेळलोय. त्याच्यापैकी प्रॉपर गरबा बघायला गेलं तर 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त आम्ही केला नसेल. बाकीचा जो डान्स होता तो कधी विसर्जन डान्स केला आम्ही आणि तसंच आम्ही डान्स केला. खूप घामाने भिजलोय आणि सध्या लागली आहे भूक आम्हाला. तर आम्ही आलो होतो इथे, तुम्ही बघू शकता मनीषा गेट नंबर 1 आहे. त्याच्यासमोर हॉटेलचं नाव काय, या झकास पावभाजी, श्री ज्यूस सेंटर आणि झकास पावभाजी. आणि हे रिकमेंडेशन केलं होतं राहुल काकडे यांनी. तवा पुलाव त्यांच्या हातात आहे आणि आम्ही आता ऑर्डर दिली आहे सध्या 2 तवा पुलाव आणि 2 पावभाजीची. आणि बघूया आता टेस्ट कशी आहे. आणि याची विशेषता म्हणजे काय की रात्रीचे 1:30 वाजले तरी आम्हाला पावभाजी आणि पावभाजी आणि तवा पुलाव आम्हाला इथे मिळतो. टेस्ट करून बघा ना. 2 चम्मच घे ना एक्स्ट्रा आणि 2 पावभाजी. कसा आहे टेस्ट कशी आहे? अप्रतिम. कसं आहे? अप्रतिम. चांगलं. आवडलं तुम्हाला तवा पुलाव? हो. बघा एकदा टेस्ट. आवडलं. चांगली वाटते. तर अप्रूव्ड झालेलं आहे. अप्रूव्ड झाले. भावाकडून अप्रूव्ड आहे. परत गणंजे आणि राहुल. तुम्हाला जर खायचं असेल तर मनीषा नगर 1 नंबर. तुम्हाला सांगितलं होतं मनीषा नगर 1च्या बाजूलाच आहे. तर टेस्ट तर चांगली आहे. राहुल यांनी रिकमेंडेशन दिलं होतं. ॲक्च्युली तो गणपतीच्या टायमाला इथे तवा पुलाव आणि पावभाजी खायला यायचा. तर राहुलला ती टेस्ट आवडली आणि आम्हाला एवढ्या रात्री भूक लागली होती. तर कळव्यामध्ये एवढ्या रात्रीचं एक लेट नाईट ऑप्शन म्हणजे त्यांनी सांगितलं की हाच एक होता. तर आम्ही इथे आलो. 2 तवा पुलाव मागवलं, 2 पावभाजी मागवली. तवा पुलाव मला तर ठीक वाटला. ह्या सगळ्यांना कसं वाटलं तुला? एकदम बेस्ट. अरे ओजी एकदम ओजी मस्त होता. तर मला तर ठीकठाकच वाटलं कारण की मला तवा पुलाव आवडत नाही. यांना फक्त मोठ्या लोकांना मोठ्या गोष्टी आवडतात. छोट्या गरिबांच्या गोष्टी कशाला आवडतील? मोठ्या गोष्टी म्हणजे एक्सप्लेन करू शकतोस? पिझ्झा बर्गर टाईपच्या गोष्टी. आपण कसं तवा पुलाव म्हणजे आपण कसं ग्राउंड तो गणंजे जोपर्यंत आपली पावभाजीची ऑर्डर येते तोपर्यंत तुम्ही एक कोट ऑफ द डे देऊ शकता का आपल्या? कोट ऑफ द डे असा आहे की तो मला पण नाही माहिती. मी पण जास्त शोधत. कट. 2 hours later. गणंजे आणि कोट ऑफ द डे शोधून काढलाय. गणंजे सांगू इच्छिता का? आता माझा कोट ऑफ द डे असा आहे की जर तुम्हाला गरबा खेळता येत असेल तरच या, नाही तर तुमची फजिती होईल. मी माझ्या एक्सपिरियन्सनी सांगतो तुम्हाला. हे विसरलो. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 4:15 आणि आम्ही चाललो आहोत मुंब्रा देवीला दर्शन घेण्यासाठी दसऱ्याच्या निमित्ताने. तर माझ्यासोबत आहे सध्या गणंजे
जो आम्ही काल रात्री ब्लॉग केला होता त्याचा तो कंटिन्यू पार्ट आत्ता चालू केला आहे आम्ही दसऱ्याचा. काल रात्री आम्ही जेवलो, नंतर मग थोडा टाईमपास केला इकडेच मुंब्र्यामध्येच टाईमपास केला आणि मग आता सकाळचे 3:45 झालेत तर आम्ही निघालो. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की काल रात्री आम्ही गरबा खेळलो, जेवलो वगैरे आणि त्याच्यानंतर मग आम्ही आंघोळ वगैरे नाही केली आणि आम्ही देवदर्शनाला चाललो. पण ते नाही आहे, ॲक्च्युली मी रात्री निघतानाच आंघोळ केली होती. आणि हां, ते पण एक बरोबर आहे जो राहुल बोलला की मन साफ पाहिजे. मित्रांनो, आता सध्या पोहोचलो आहोत मुंब्रा देवीच्या पायथ्याशी. तुम्ही इथे बघू शकता, हा मुंब्रा स्टेशन आहे, मुंब्रा रेल्वे स्टेशन आहे आणि मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या जस्ट समोरच मुंब्रा देवीच्या पायथ्या आहे. बघा इथे लिहिलं आहे मुंब्रा देवी प्रवेशद्वार. तर इथून आपण एंट्री करायची आणि तुम्हाला दिसत असेल कदाचित की एकदम बारीक बारीक हलका हलका असा पाऊस सुरू झाला. तर मग आम्ही अशा प्रकारे सुरुवात केली आहे. आता तुम्ही बघू शकता वाजले 4:30 आणि आम्ही मुंब्रा देवीच्या पायथ्याशी आहोत आणि आम्ही आता पायऱ्या चढायला सुरू. असं वाटतंय 100 पायऱ्या चढल्या होत्या. थकलोय, हेवी स्टॅमिना लो झाला आता. खूप थकलोय आता. हालत खराब. राहुल पण थकलाय, गणेश पण थकलो. तुमच्या मागे एक अजून साहिल नाही थकणार कारण की साहिल कंटिन्युअस 9 दिवस येतो. तर साहिलचा स्टॅमिना ॲट मोस्ट पॉईंटला आहे सध्या, ऑन पीक आहे साहिलचा स्टॅमिना. साहिल पटापट चढेल आधी. तर आम्ही आता पोचलो आहोत मुंब्रा देवीला. साहिल आणि चिकन फ्राय पोचलेला ऑलरेडी आणि गणेशजी आता वाट बघतोय राहुल काकडेचे आणि तो आलाय. बघू शकता तो आलाय. थोडंसं 2 जरा जास्तच लागायला पण शेवटी पोचला फायनली. ब्लॉग बघतो, रोज बघतो, कमेंट करतो, शेअर करतो, फॉलो करतो. आवडतं मग काय भाई, सगळं आवडतं. माझा मित्र कम सबस्क्रायबर मला भेटला इथे, त्याला माझे ब्लॉग्स आवडतात. फॅन ब्रो, हेच जे कमेंट्स येतात मला, हे तुम्हाला मोटिवेट करतात ना, त्यामुळे मला मोटिवेशन मिळते आणि मी अजून ब्लॉग बनवेन तुमच्यासाठी. दर्शन घेऊन झालेलं आहे मुंब्रा देवीचं. सॉरी मी मध्ये शूट नाही करू शकलो कारण की रस्ता थोडा पावसामुळे निसरडा होता, तर थोडं चालणं त्याच्यावरती रिस्कीच होतं, त्यामुळे मी व्हिडिओ शूटिंग केली नाही. पण काही सिनेमॅटिक शॉट्स घेतले आहेत ते मी ॲड करण्याचा प्रयत्न करेन ब्लॉगमध्ये. आणि तर अशा प्रकारे आजचा हा नवरात्रीच्या गरब्याचा आणि मुंब्रा देवी दर्शनाचा ब्लॉग आपण इथेच एंड करत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. तुम्हाला कोणता पार्ट आवडला असेल तर कमेंट करा. आवडले असेल तर शेअर करा आणि भावा सबस्क्राईब करा.